नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमध्ये जे रजिस्ट्रेशन चालू आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये जे विद्यार्थी EWSचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांना पडणारा प्रश्न म्हणजे जे EWSचं आरक्षण आहे ते नेमकं कधीपासून लागू आहे, कारण त्यावरती बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत। 2019 पासून EWS आरक्षणासाठी प्रयत्न चालू होते आणि त्याचं जे प्रसिद्धीपत्रक आहे ते 2023ला प्रसिद्ध झालेलं आहे। त्याप्रमाणे आरक्षणामध्ये हे 5% जे आरक्षण दिले ते नेमकं कोणत्या वर्षापासून लागू आहे, कारण CTET किंवा TETचे जे विद्यार्थी पास झालेले आहेत मग त्यांना त्या 5%ची सूट नक्की भेटणार का आणि ती कशी भेटणार। त्याचप्रमाणे परीक्षा परिषदेचं पत्रक जे EWS संदर्भात 5%चं रिझर्वेशन आहे ते 2020चं, त्यानंतर त्याचं शुद्धीपत्रक आहे EWSचं आरक्षणाचं आणि महाराष्ट्र परीक्षा परिषदेने 31 जानेवारीला 2023मध्ये जे प्रसिद्धीपत्रक पाठवलं होतं ते, आणि महाराष्ट्र शासनाचं 9 जून आणि 7 ऑगस्टला त्यांनी एक सुधारित प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता इतकी प्रसिद्धीपत्रकं का झाली, का तर महाराष्ट्रामध्ये जे EWSला 10% आरक्षण होतं त्यावरती बराच वाद चालू होता, त्यामुळे ही सुधारित प्रसिद्धीपत्रकं त्यामध्ये काढावी लागली। आणि नेमकं EWSचं जे 10% आरक्षण आहे ते कसं, तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया। आता बऱ्याच जणांना या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती पहिल्यांदा तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं फॉर्म भरला होता त्यापेक्षा यामध्ये आता तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेटचा उल्लेख करून तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजेच तुम्हाला तुमचा प्रवर्ग बदलण्याची संधी या ठिकाणी आहे। जर तुम्ही पहिलं ओपनमधनं असाल आणि नंतर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे तर तुम्ही त्यानुसार फॉर्म भरू शकता आणि त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता। परंतु जेव्हा एक्झाम झाली तेव्हा ह्या गोष्टी भरण्यासाठी दिल्या होत्या, तेव्हा तुम्ही कोणत्या कॅटेगरीतनं फॉर्म भरला ते आता महत्त्वाचं नसून रजिस्ट्रेशन करताना तुम्ही आता कोणती कॅटेगरी फिल करणार त्यानुसार तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत। म्हणून यामध्ये बराच गोंधळ झालेला आहे। आणि मग नक्की कधीपासून आरक्षण लागू, मग 5%ची सूट आहे का, EWSला CTETला सूट आहे का, आणि राज्य सरकारचं तसं पत्रक पोर्टलला दिलेलं आहे का, मग 5% CTETचा GR असा पवित्र पोर्टलवरती काय माहिती उपलब्ध आहे का, मग ते पात्र आहेत की अपात्र आहेत। मग या प्रकारे समजा टेट परीक्षा देताना ओपनमधनं दिलेली आहे आणि EWSचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नंतर अवेलेबल झालं, मग तुम्ही रजिस्ट्रेशन करताना आता EWS फॉर्मच्या अनुषंगाने करू शकता का, तर हे निश्चित करू शकतो। फक्त तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला 31 मार्च पूर्वीचं असायला हवं। जे आता EWS काय दर्शवतं, तुम्ही इकॉनॉमिकली वीकर आहात, म्हणजेच तुमचं आर्थिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आतमध्ये आहे हे दर्शवणारे ते प्रमाणपत्र असतं। मग तुमचं वार्षिक उत्पन्न हे कधी मोजलं जातं, एक तर ते 3 वर्षाचं मोजलं जातं किंवा 1 वर्षाचं मोजलं जातं। आणि आपलं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलपासनं 31 मार्च असं पकडलं जातं। 1 एप्रिलपासनं 31 मार्चपर्यंत ते व्हॅलिड असतं, हे 1 वर्षाचं झालं। तेच जर 3 वर्षांचं असेल तर 1 एप्रिलपासनं 31 मार्च म्हणजेच मार्च एंड 3 वर्षांसाठी ते व्हॅलिड असतं। म्हणजे 1 वर्षाचं असेल तर 1 वर्षासाठी आणि 3 वर्षांचं असेल तर 3 वर्षासाठी। त्याची व्हॅलिडिटीच तशी असते की ते 31 मार्चला त्याची व्हॅलिडिटी संपते, कारण तुमचं आर्थिक उत्पन्न हे बदलत जातं। प्रत्येक वर्षी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल कमी होईल त्याच्यामध्ये बदल होत जातो। म्हणून EWS हे सर्टिफिकेट एक तर 1 वर्षाचं व्हॅलिडिटी असते किंवा 3 वर्षाची असते। आणि जर तुम्ही काढलेलं असेल नवीन, जेव्हा आता एक्झामची जेव्हा ॲप्लिकेशन केलं होतं तेव्हा तुमच्याकडे नव्हतं, परंतु तुमच्याकडे आत्ता सद्यस्थितीला आहे, फक्त ते तुम्हाला 31 मार्च पूर्वीचं हवं, 31 मार्च 2023च्या पूर्वीचं। आणि पूर्वी म्हणजे अगदीच आधीचं नाही, 1 एप्रिलपासनं 31 मार्च 2023ला ते व्हॅलिड असायला हवं। आता बघा, EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं गेल्या वर्षी घेतला, ज्यावरून तेव्हाही बरीच चर्चा झाली। ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये। आता आरक्षण किती आहे EWS वाल्यांना, तर 10% हे आरक्षण आहे। यानंतर आपण आता सगळ्यात पहिलं जे परिपत्रक आहे जे EWS आरक्षण जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दलचं परिपत्रक बघूया। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10% आरक्षित जागा।
आता बघा, हे महाराष्ट्र शासनाचं प्रसिद्धीपत्रक आहे, यामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. आता ही भरपूर मोठी PDF आहे, आपण सगळी PDF नाही पाहणार, आपण फक्त जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तेवढाच हायलाईट करून पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा, हा जो मुद्दा आहे इथे बघा, या ठिकाणी बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण ठेवण्यास राज्यास प्रतिबंध होणार नाही अशी तरतूद करण्यात आली. संसदेने पारित केलेल्या घटनादुरुस्तीचा कायदा दिनांक 14 जानेवारी 2019 रोजीच्या राजपत्राने अंमलात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 14 जानेवारी 2019ला एक राजपत्र काढण्यात आलं आणि घटना दुरुस्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, 10% आरक्षण विहित करण्यात येत आहे. या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय अध्यापन, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे यांच्या आस्थापनावरील नियुक्तीसाठी सरळ सेवेच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात येत आहे. ठीक आहे, 10% आरक्षण हा मुद्दा क्लिअर झाला असेल. EWSचं जे काही 10% आरक्षण आहे 19/2/2019चा GR, हा GR या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. यानंतर आपण पुढचा GR पाहूया, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019. बघा, मागास प्रवर्ग SC/BC तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS घटकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5% गुणांची सवलत प्रदान करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑलरेडी ही सवलत प्रदान करण्यात आलेली आहे आणि ही जी सूट प्रदान करण्यात आली त्याचं स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलं होतं 19 जानेवारी 2020ला. या ठिकाणी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे बघा, 5% गुणांची सूट प्रदान करण्यात येत आहे. 6 मार्च 2020 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांना EWS शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5% गुणांची सवलत प्रदान करण्यात आलेली आहे. एक म्हणजे नोटीस काढलेली आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी EWS 10% आरक्षण सरकारने दिलेलं तो GR समजला असेल. नंतर परीक्षा परिषदेने एक EWS साठी स्वतंत्र परिपत्रक काढलेलं आहे जे 2020ला, तेव्हा देखील TET मध्ये त्यांना सवलत देण्यात आली होती 5% मार्क्सची. यानंतर आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं 31 जानेवारी 2023चं हे परिपत्रक आहे, हे बघूया, जे EWSच्या आरक्षणाचा मुद्द्यावरती त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. 4.6 नंबरचा पॉईंट आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो 12 फेब्रुवारी 2019 आणि 31 मे 2021ला करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणी म्हणजे शासन निर्णय कोणता सांगितला आहे 12 फेब्रुवारी 2019 आणि 21 आणि त्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला 5%ची सूट ऑलरेडी यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला EWSच्या आरक्षणाचा तसा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो कधीपासून अंमलबजावणी आहे त्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला EWSचं 5% आरक्षण आणि EWSचं आपल्याला सरकारने दिलेलं एकूण जे सामाजिक आरक्षण आहे ते 10% आणि मार्क्समध्ये जे आहे ते 5% आरक्षणाचा GR आणि महाराष्ट्र शासनाचं आता 9 जून आणि 7 ऑगस्टचं एक शेवटचं परिपत्रक बघूया. क्लिअर होऊन जाईल की TET मध्ये किंवा CTET मध्ये 5% सूट मार्क्समध्ये देण्यात आलेली आहे. हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालं असेल, परंतु अजून एका GR मध्ये आपण ते क्लिअर करून घेऊया. पुढच्या GR कडे येऊया जे 9 जून 2023 आणि 7 ऑगस्ट 2023 असे 2 प्रकारचे GR आहेत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग 9 जून 2023चा हा GR आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांपैकी 5% सूट देण्यात आली आहे. शासन निर्णय 7/2/2019
मधील परिच्छेद 3मध्ये केंद्र शासन राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा, आता केंद्र शासनाची म्हणजे CTET झाली या ठिकाणी आणि राज्य शासनाची म्हणजे TET झाली या ठिकाणी, असा स्पष्ट उल्लेख नाही. एक्झाममध्ये सूट देण्यात येत आहे, परंतु TET आणि CTETचा असा स्पष्ट उल्लेख नव्हता. त्यामुळे परीक्षेतील गुणांमध्ये 5% सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसते. त्यामुळे या संदर्भात विविध संघटनांशी लोकप्रतिनिधींशी निवेदने प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच केंद्र शासन व राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी अधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व गुणांमधील सूट याबाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवांमधील नमूद आहे. शासन निर्णय 7/2/2019 मध्ये देखील याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आलेली आहे. म्हणजे हा निर्णय कधी लागू झाला आहे तर 7/2/2019 नंतर ज्यांनी TET किंवा CTETची एक्झाम दिलेली आहे त्या सगळ्यांना 5%ची सूट या ठिकाणी असणार आहे. आणि असा स्पष्ट उल्लेख आता या ठिकाणी देण्यात आलेला आहे की वास्तव स्पष्ट करण्यात येते की सदर शासन निर्णयातील परिच्छेद 3 मधील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन राज्य शासनद्वारे अथवा त्यांनी अधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरिता लागू आहे. कधी 17/2/2019च्या नंतर ज्यांनी एक्झाम दिलेली आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यासंबंधीचा हा शेवटचा GR बघा 7 ऑगस्ट 2023ला आलेला आहे. या GR मध्ये बघा 7/2/2019 अन्वये राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. यामधील 1ली ते 8वीला प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षक पदांकरिता अनुसूचित जाती जमाती हे जे काही लिहिलेलं आहे बाकीच्या सगळ्या जाती जमाती आणि आर्थिक दुर्बल घटक यांना 5% सूट देण्यात आलेली आहे. ऑलरेडी ही सूट देण्यात आलेली आहे कधीपासनं तर 7/2/2019 पासनं. तथापि शासन निर्णय 7/2/2019 मधील परिच्छेद 3 मध्ये केंद्र शासन व राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नव्हता. परंतु आता आधी तुम्हाला या परिपत्रकाच्या आधी तुम्हाला दाखवलं की असा स्पष्ट उल्लेख नव्हता म्हणून त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यामध्ये असा स्पष्ट TET आणि CTETचा उल्लेख करून टाकलेला आहे. त्याचप्रमाणे स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण विद्यार्थ्या आर्थिकदृष्ट्या घटकातील उमेदवारांना सदर परीक्षेतील 5% सूट देण्याचा संभ्रम निर्माण झाला होता आणि ह्याबाबतचा स्पष्ट निवेदन सादर केलेले आहे जे तुम्हाला याच्या आधीचं निवेदन दाखवलं. आणि शालेय शिक्षण विभागाने 9/6/2023च्या पत्रानुसार आपणास कळविण्यात येते की 7/2/2019 मधील परिच्छेद 3 पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन राज्य शासन अथवा त्यांनी अधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरिता लागू आहे. आणि याप्रमाणे आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी आणि हे परिपत्रक महाराष्ट्राचे जे शिक्षण विभाग आहेत बाकीच्या विभागांना या ठिकाणी पाठवून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता निश्चितच जो संभ्रम निर्माण झाला होता तो दूर झालेला असेल. कारण यामध्ये काय होतं जी नव्याने येणारी प्रसिद्धी पत्रकं आहेत ती चुकून बघितली जात नाही. मग अशा वेळेस हा प्रश्न निर्माण होतो. आता EWSचं आरक्षण हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. आता याचा EWSचं हे 10% आरक्षण 2019चा GR आहे जो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला. मग तेव्हापासनं मग हे परीक्षा परिषदेमध्ये वेगवेगळे GR प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये अजून देखील GR आहेत परंतु ते आपल्या उपयोगाचे नाही कारण तोच मुद्दा त्यामध्ये मेन्शन आहे. त्यामुळे 2020चा 2019चा GR आणि हे GR ऑलरेडी काढण्यात आले होते परंतु त्यात TET किंवा CTET शैक्षणिक पात्रता असं नमूद होतं परंतु त्याचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता म्हणून त्यांनी एक शुद्धीपत्रक काढलं आणि त्यामध्ये TET CTETचा स्पेशली उल्लेख केला. त्यानंतर देखील संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाने 9 जूनला आणि 7 ऑगस्टला हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे जे नवीन GR दर्शवतो आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जे तुम्हाला पवित्र पोर्टलवरती सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना दोनदा सूचनापत्रक आलेलं आहे, ते दोन्ही मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तर त्या दोन्हींमध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की EWSवाल्यांना 5% सूट मार्क्समध्ये देण्यात आलेले आहे, जे TET असेल किंवा CTET असेल. आणि EWS आरक्षण हे 10% आरक्षण लागू असतं. परंतु सगळ्यांना, बऱ्याच जणांना हा संभ्रम होता की ते नेमकं कधीपासून लागू आहे. तर आता तुम्ही स्पष्ट बघितलं असेल डोळ्यांनी, GR नुसार मी सांगितलेलं आहे, मी मनाने सांगितलेलं नाही. निश्चिंत रहा, फॉर्म भरताना फक्त तुम्ही महाराष्ट्राचं EWS त्या ठिकाणी अपलोड करू शकता. ते जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल तर ते EWS त्या ठिकाणी घेत नाही. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचं EWS तुम्ही अपलोड करू शकता, तुमच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे आता 20 ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांची CTETची एक्झाम झालेली आहे त्यांना देखील हा 5% आरक्षण मिळणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला 82 मार्क्स असेल तर तुमच्याकडे EWSचं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही पात्र आहात CTETमध्ये. रिझर्वेशन नसेल तर तुम्हाला 90 मार्क्स अपेक्षित आहे, पण जर रिझर्वेशन असेल तर 82 मार्क्सला तुम्ही पास असता. मग EWSचं हे सर्टिफिकेट ऑलरेडी लागू झालेलं आहे. त्यामुळे ज्यांनी 2019च्या नंतर TET किंवा CTET पास झालेले आहेत तर त्यांच्यासाठी ही 5%ची सूट आहे असं परिपत्रकामधनं स्पष्ट दिसतंय. निश्चितच तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.